त्याने समाजसेवा करणारा एक सेवक आहे, तर त्याचं या ठिकाणी विषय लोकांपर्यंत कसा पोचेल, हा आमदार लोकांसाठी कसं काम करतो, हे लोकांपर्यंत कसं पोचेल, हे सुद्धा आपलं कर्तव्य असलं पाहिजे। नमस्कार, मी अतुल जैन। आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आहोत अंधेरी विधानसभेत। आपण बघत असाल फार मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। तर हे आहे जनता दरबार। आपण आहोत अंधेरी विधानसभेत। या ठिकाणचे आमदार श्री मुर्जी पटेल, ज्यांना लोक प्रेमाने काका म्हणतात, आणि हे काका गेली अनेक महिने ज्यापासून आमदार झाले तेव्हापासून प्रत्येक शनिवारी त्यांचा जनता दरबार भरतो आणि असा मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक आपले प्रश्न घेऊन येतात आणि काका ते प्रश्न सहजपणे ऐकत त्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात। आता ही मुलगी बघा, जी या ठिकाणी वेट लिफ्टर आहे आणि तिने अनेक मेडल्स अनेक देशांमध्ये जाऊन ती जिंकलेली आहे, हे काकांना आमदारांना दाखवत आहे। आणि आता यापुढे ती भारतामध्ये वेट लिफ्टिंगची स्पर्धा आहे त्यात ती सहभागी होणार आहे। आणि काकांना ती सांगत आहे की ज्या पद्धतीने मी अनेक वर्ष या पद्धतीने मेहनत करून मेडल जिंकले आहेत, हे पुढेसुद्धा मला करायचं आहे आणि भारतामध्ये मला सहभाग घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हे सांगताना आपण तिच्याकडे ऐकलं आणि अत्यंत उत्साहाने काकाने सुद्धा तिला सहकार्य करायचं ठरवलं आणि ताबडतोब आपल्या माणसांना सांगून तिला जी मदत हवी आहे ती आपण करायची आहे। अशा पद्धतीने काका तिला मदत करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। तर अशा पद्धतीने अनेक विषय आहेत जी लोक काकांकडे येतात प्रश्न घेऊन आणि त्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात। मग त्यामध्ये अनेक लोक आजारपण असतं, अनेक लोकांचे ऑपरेशन्स असतात, अनेक लोकांचे अनेक सब्जेक्ट विषय आहेत ते लोक त्यांच्याकडे घेऊन येतात आणि अनेक प्रश्नांना कशा पद्धतीने सोडवायचं हे काकांना काही नवीनपणे सांगायची गरज नाही। कारण गेली अनेक वर्ष काका जेव्हा आमदार नव्हते, नगरसेवक नव्हते, त्याच्या अगोदरपासून लोकांची कशी सेवा करायची 24/7 हे यांना विशेष यांच्याकडून सांगायची गरज नाही, यांच्याकडून शिकण्याची गरज आहे लोकांना की लोकसेवा कशी करायची। तर यांच्याकडनं आपण बघू शकतो की ज्येष्ठ नागरिकसुद्धा आपले प्रश्न सहजपणे त्यांच्याकडे मांडतात। महिला आपल्या मुलांचे ॲडमिशन्स वगैरे घेऊन विषय मांडत असते। त्यानंतर अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे फी भरण्याची ताकद नसते, काका त्यांना मदत करतात। पाण्याचा प्रश्न असो, अनेक विषय असो, स्ट्रीट लाईटचा प्रश्न असो, असे अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी मी लोकांना पाहिलं आणि मला खूप आनंद झाला की अशा पद्धतीने एक आमदार जर लोकांसाठी काम करत असेल तर अजून काय पाहिजे। हे नशीबच म्हणायचं या विभागाचं, या विधानसभेचं, की असा लोकसेवक लोकांना लाभला आणि अशा पद्धतीने आज मुर्जी पटेल काका आमदार म्हणून या ठिकाणी उत्साहाने काम करताना आपल्याला पाहायला मिळतंय। तर अनेक उत्सव, अनेक सण यामध्ये सुद्धा काका प्रत्येक लोकांकडे जातात, सहभागी होतात। असा आमदार जो लोकांमध्ये राहतो, अशा पद्धतीचा लोकनेता आज मिळत नाही। कारण काय, अनेक आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अनेक नेते आहेत, पण ते स्वतःच्या ह्याच्यातच इंटरेस्टेड असतात, पण लोकसेवेमध्ये फार कमी असतात, दाखवण्यापुरतं त्यांचं चित्र असतं। पण या ठिकाणी अक्षरशः स्वतः वाहून घेतलेलं समाजामध्ये अशा पद्धतीने एक जर नेता जर असेल तर त्याचं कौतुक खरंच करणं गरजेचं आहे। कारण ज्या पद्धतीने लोकांना सेवा देणं हे महत्त्वाचं असतं आणि ती सेवा देणारा जर लोकसेवक मिळाला तर त्याचं भाग्यच म्हणायचं। आणि अशा पद्धतीने या ठिकाणी एक समूहविवाह होणार आहे येणाऱ्या 17 तारखेला मे महिन्याच्या मोगरापाडा या ठिकाणी। तर ह्याचं निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी हे मोगरापाडा विभागातले काही लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनासुद्धा सहजपणे सरळ असते, तुम्हाला काय मदत लागणार ती मला सांगा, अशा पद्धतीने सांगणं फार मोठी गोष्ट आहे। प्रत्येक माणूस हा ठिकाणी येताना त्यांना मदत मिळावीच आणि त्यांना मदत करावीच या हेतूचा माणूस खरंच कोण असेल तर फक्त ते मुर्जी पटेल काका आमदार असतील असं मला वाटतं। कौतुक असं नाही, पण ज्या ठिकाणी बघून जर आपण डोळे बंद करू शकत नाही, कारण ज्या पद्धतीने समाजसेवा करणारा एक सेवक आहे तर त्याचं या ठिकाणी विषय लोकांपर्यंत कसा पोचेल, हा आमदार लोकांसाठी कसं काम करतो, हे लोकांपर्यंत कसं पोचेल, हे सुद्धा आपलं कर्तव्य असलं पाहिजे। आणि अशा पद्धतीने या ठिकाणी या मुस्लिम महिलेचा पाण्याचा प्रश्न आहे एका विभागाचा, त्या ठिकाणी तो कसा सोडवावा यासाठी आलेत। आणि हा अपंग आहे जो व्हीलचेअरवर आहे, त्याचं ऑपरेशन आहे, त्याला मदतसाठी ते या ठिकाणी आले होते। त्याला सहज
जी मदत केलेली आहे आणि यापुढे मदत लागेल तर मी करायला तयार आहे असं सांगून मोर्चे पाटील काका आमदार हे निघालेले आहेत आपल्या दुसऱ्या कामासाठी.